नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हिंदी विषयावरील 30 महत्त्वपूर्ण प्रश्न, ज्याची लेवल खूप कमी राहणार आहे, इझी राहणार आहे. इझी लेवलचा आपण आज 30 प्रश्न बघणार आहोत. तर इझीमध्येच आपल्याला किती गुण मिळू शकतात हे आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ही सरासरी एक तुमची साधारणशी टेस्ट म्हणून समजा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या कमेंटमध्ये आणि योग्य उत्तर येतात का आणि 30 पैकी किती गुण येतात नक्की सांगा, जेणेकरून तुमचा अभ्यास कसा आहे ते मला कळेल आणि त्यानुसार मी अजून पुढची व्हिडिओ आणेल. प्रश्न क्रमांक 1 चालू करूया. निम्नलिखित में से कौन सा कथन व्याकरण के दृष्टिकोण से सबसे उपयुक्त है? ऑप्शन ए, मैंने खाना खा लिया. ऑप्शन बी, खा लिया मैंने खाना. ऑप्शन सी, मैं खाना खा लिया. ऑप्शन डी, खाना खा लिया मैंने. व्याकरणिक दृष्टिकोनानुसार सर्वात उपयुक्त कोणतं वाक्य आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. खूप लेवल कमी ठेवून हे 30 प्रश्न बनवलेले आहेत, तर ही खूप इझी लेवल राहणार आहे. आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक ए, मैंने खाना खा लिया. चेक करत चला. प्रश्न क्रमांक 2, वह बहुत तेज दौड़ता है. वाक्य का पर्यायवाची वाक्य क्या होगा? ऑप्शन ए, वह बहुत धीमे चलता है. ऑप्शन बी, उसका गति अत्यधिक है. ऑप्शन सी, वह तेज़ी से भागता है. ऑप्शन डी, उसका दौड़ना सामान्य है. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला, जेणेकरून आपल्याला आपली पातळी समजेल, आपला अभ्यास किती आहे ते आपल्याला समजेल. आणि मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला ही सिरीज जर आवडत असेल तर YES टाईप करा. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला. 30 पैकी किती गुण येणार आहेत ते आपल्याला सांगा. आणि मित्रांनो, एक स्पेशल अनाउन्समेंट, जर तुम्हाला अजून कोणत्या दुसऱ्या पात्रता परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, जर त्यांच्यावर व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी त्यावर देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, TET असो किंवा इतर कोणत्या स्पर्धा परीक्षा असो, जर तुम्हाला त्यावर व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला नक्की कळवा. आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, वह तेजी से भागता है. प्रश्न क्रमांक 3 बघूया. निम्नलिखित में से कौन सा वाक्य सत्यापनात्मक है? ऑप्शन ए, सूरज पूर्व से निकलता है. ऑप्शन बी, सूरज पश्चिम से निकलता है. ऑप्शन सी, सूरज हर जगह एक ही समय पर निकलता है. ऑप्शन डी, सूरज कभी नहीं निकलता. मित्रांनो, यापैकी कोणतं सत्यापनात्मक वाक्य राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वांना त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल मित्रांनो. ऑप्शन ए, सूरज पूर्व से निकलता है. आपण खूप लेवल इझी ठेवलेली आहे मित्रांनो, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला, जेणेकरून आपल्याला आपला अभ्यास किती आहे ते समजेल. प्रश्न क्रमांक 4, विकसित शब्द का विपरीत शब्द क्या होगा? विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. ऑप्शन ए, अविकसित. ऑप्शन बी, विस्तार. ऑप्शन सी, उच्चारित. ऑप्शन डी, समृद्ध. मित्रांनो, ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी उत्तर द्या प्रश्न क्रमांक 4चं. तर उत्तर तुम्हाला माहीत आहे, विकसितचा विरुद्धार्थी शब्द अविकसित. प्रश्न क्रमांक 5 बघूया. राम ने सीता को फूल दिया. वाक्य में कौन सा कारक क्रिया वर्ब को प्रभावित करता है? ऑप्शन ए, राम. ऑप्शन बी, सीता. ऑप्शन सी, फूल. ऑप्शन डी, दिया. सांगायचं मित्रांनो उत्तर, जे की आपलं उत्तर तुम्हाला माहीत आहे राहणार आहे ऑप्शन क्रमांक डी, दिया. प्रश्न क्रमांक 6 बघूया. तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ ही PDF विश्लेषणासोबत टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे, तर तिथे जाऊन डाउनलोड करायचे आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 6, गाँव के लोग उत्सव में जुटे में किस शब्द का भावार्थ संशोधित किया जा सकता है? गाँव में लोग उत्सव में जुटे. ऑप्शन ए, लोग. ऑप्शन बी, उत्सव. ऑप्शन सी, जुटे. ऑप्शन डी, गाव. बघा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर. तिथे तुम्हाला ही PDF मिळणार आहे, तिथे जाऊन नक्की डाउनलोड करा. आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, जुटे. गाँव में लोग उत्सव में जुटे में किस शब्द का भावार्थ संशोधित किया जा सकता है? तो जुटे. प्रश्न क्रमांक 7, निम्नलिखित में से कौन सा वाक्य अनुपयुक्त रूप से लिखा गया है? ऑप्शन ए, मुझे किताब पढ़ना पसंद है. ऑप्शन बी, उसने मुझे एक उपहार दिया. ऑप्शन सी, कल मैंने स्कूल जाना. ऑप्शन डी, वे बाजार गए. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 चालू आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा. जर सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की YES टाईप करा. तर मित्रांनो, अनुपयुक्त रूप म्हणत आहे, तर ऑप्शन सी, कल मैंने स्कूल जाना. प्रश्न क्रमांक 8 बघूया. सपने देखने वाले लोग जीवन में आगे बढ़ते हैं. इस वाक्य में किस प्रकार की शिक्षा निहित है? ऑप्शन ए, नैतिक शिक्षा. ऑप्शन बी, तकनीकी शिक्षा. ऑप्शन सी, भौतिक शिक्षा. ऑप्शन डी, शैक्षणिक शिक्षा. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. मित्रांनो, आम्हाला कमेंटमध्ये आपला प्रतिसाद नक्की देत चला, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि आम्ही अजून काम चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. ऑप्शन क्रमांक ए, नैतिक शिक्षा. प्रश्न क्रमांक 9 बघूया. निम्नलिखित में से किस वाक्य में विशेषण म्हणजे एडजेक्टिव सही प्रकार से प्रयोग हुआ है? ऑप्शन ए, वह तेज दौड़ता है. ऑप्शन बी, दौड़ता वह तेज है. ऑप्शन सी, तेज वह दौड़ता है. ऑप्शन डी, दौड़ता तेज है वह. सांगायचं मित्रांनो यापैकी कोणतं उत्तर राहणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला TET किंवा इतर परीक्षा स्पर्धा परीक्षेचे जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही त्यावर देखील प्रयत्न करू. संध्याकाळी आपलं CTETचा व्हिडिओ येते मित्रांनो, आपण ॲडजस्ट करून दुसऱ्या टाईममध्ये आपण ते करू शकतो. तर तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या विषयावर
व्हिडिओ हवे आहेत, परीक्षेवर व्हिडिओ हवेत ते आपण बनवण्याचा प्रयत्न करू. उत्तर राहणार ऑप्शन ए, वह तेज दौड़ता है. प्रश्न क्रमांक 10. लाइक करत चला मित्रांनो, शेअर करत चला. सच्चाई हमेशा सामने आती है, यह कथन किस प्रकार का है? ऑप्शन ए भावात्मक, ऑप्शन बी नैतिक, ऑप्शन सी वैज्ञानिक, ऑप्शन डी ऐतिहासिक. सच्चाई हमेशा सामने आती है. आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी नैतिक. प्रश्न क्रमांक 11 बघूया. यदि वह समय पर आता तो हम खेल शुरू कर सकते थे, किस प्रकार का वाक्य है? ऑप्शन ए कथन, ऑप्शन बी शर्तीय, ऑप्शन सी प्रश्न, ऑप्शन डी आज्ञा. यदि वह समय पर आता तो हम खेल शुरू कर सकते थे, किस प्रकार का वाक्य है? कथन, शर्तीय, प्रश्न, आज्ञा. उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक बी शर्तीय, यदि. प्रश्न क्रमांक 12. निम्नलिखित में से कौन सा वाक्य पैसिव वॉइस में नहीं बदला जा सकता? ऑप्शन ए राम ने खाना खाया, ऑप्शन बी सीता ने पुस्तक पढ़ी, ऑप्शन सी मैं स्कूल गया, ऑप्शन डी उन्होंने हमें देखा. प्रश्न क्रमांक 12 त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. विश्लेषण बघून घ्या एक वेळा. उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी, मैं स्कूल गया. विश्लेषण बघा. मैं स्कूल गया का पैसिव वॉइस बनाना संभव नहीं क्योंकि क्रिया इंट्रांजिटिव है. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 बघूया. जल्दी करो, समय कम है, किस प्रकार की अभिव्यक्ती है? ऑप्शन ए प्रश्न, ऑप्शन बी आज्ञा, ऑप्शन सी सूचना, ऑप्शन डी कथन. प्रश्न क्रमांक 13. व्हिडिओला लाईक करा आणि उत्तर द्या मित्रांनो. उत्तर आहे बी आज्ञा. प्रश्न क्रमांक 14. अच्छा शिक्षक वही है जो बच्चों को प्रेरित करे, इसमें मुख्य इम्पेसिस किस पर है? ऑप्शन ए शिक्षक की योग्यता, ऑप्शन बी बच्चों की प्रेरणा, ऑप्शन सी शिक्षा की सामग्री, ऑप्शन डी पाठ्यक्रम का महत्व. प्रश्न क्रमांक 14 ए बी सी डी. उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक बी बच्चों की प्रेरणा. प्रश्न क्रमांक 15. राम ने किताब पढ़कर ही उत्तर लिखा, इसमें कौन सा क्रिया विशेषण है? ऑप्शन ए पढ़कर, ऑप्शन बी ही, ऑप्शन सी उत्तर, ऑप्शन डी लिखा. ॲडवर्ब क्रिया विशेषण सांगायचं आहे आपल्याला रामने किताब पढ़कर ही उत्तर लिखा मधलं. उत्तर रहना है ऑप्शन क्रमांक बी ही. ही क्रिया विशेषण के रूप में इम्पेसिस देता है, पढ़कर पार्टिसिपल है. पढ़कर पार्टिसिपल है. प्रश्न क्रमांक 16. निम्नलिखित में से कौन सा वाक्य भावनात्मक है? ऑप्शन ए उसने किताब पढ़ी, ऑप्शन बी मुझे खुशी हो रही है, ऑप्शन सी सूरज उग रहा है, ऑप्शन डी वह बाजार गया. मित्रांनो, आपण इझी प्रश्न घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला आपला अभ्यास कळेल. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चालायचं आहे आणि शेवटला आपल्याला किती गुण येणार आहे ते बघायचं आहे. ऑप्शन क्रमांक बी मुझे खुशी हो रही है. प्रश्न क्रमांक 17. किताबें ज्ञान का स्रोत है, यह कथन किस श्रेणी में आता है? ऑप्शन ए तथ्यात्मक, ऑप्शन बी अनुमानित, ऑप्शन सी कल्पित, ऑप्शन डी भावनात्मक. प्रश्न क्रमांक 17 आपलं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक ए तथ्यात्मक. प्रश्न क्रमांक 18 बघूया. यदि मैं बड़ा होता तो मैं डॉक्टर बनता, किस प्रकार का रीजनिंग है? ऑप्शन ए कॉज इफेक्ट, ऑप्शन बी हाइपोथेटिकल, ऑप्शन सी एनालिटिकल, ऑप्शन डी ऑब्झर्वेशनल. मित्रांनो इथे बघा, विद्यार्थी यदि मैं बड़ा होता म्हणजे इमॅजिनेशन करत आहे, कल्पना करत आहे. तर कल्पनासोबत कल्पना केलेले प्रश्न सगळे हायपोथेटिकल रिजनिंगमध्ये येतात मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हायपोथेटिकल रिजनिंग. बच्चों को खेल के दौरान क्या सीखने को मिलता है? ऑप्शन यह किस प्रकार का प्रश्न है? ऑप्शन ए तथ्य, ऑप्शन बी अनुभवात्मक, ऑप्शन सी संवेदी, ऑप्शन डी ज्ञानात्मक. 19व्या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो. आपलं योग्य उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक डी ज्ञानात्मक. प्रश्न क्रमांक 20 बघूया. अच्छा व्याकरण लिखने के लिए अभ्यास जरूरी है, यह कथन किस आधार पर सही है? ऑप्शन ए अनुभव, ऑप्शन बी कल्पना, ऑप्शन सी अनुमान, ऑप्शन डी ऐतिहासिक. अच्छा व्याकरण लिखने के लिए अभ्यास जरूरी है, यह कथन अनुभव पर आधारित है. प्रश्न क्रमांक 21. सफल वही है जो प्रयास करता है, इस वाक्य में कौन सा फैक्टर प्रमुख है? ऑप्शन ए प्रयास, ऑप्शन बी सफलता, ऑप्शन सी भाग्य, ऑप्शन डी शिक्षा. प्रश्न क्रमांक 21 ए बी सी डी प्रयास, सफलता, भाग्य, शिक्षा. सर्वात योग्य आणि महत्त्वपूर्ण फॅक्टर राहणार मित्रांनो प्रयास. ऑप्शन क्रमांक ए प्रयास करेल तेव्हा सफलता मिळेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. निम्नलिखित में से कौन सा वाक्य सब्जेक्टिव है? ऑप्शन ए पानी 100 डिग्री सेल्सियस पर उबलता है, ऑप्शन बी मुझे नीला रंग अच्छा लगता है, ऑप्शन सी सूरज पूर्व से निकलता है, ऑप्शन डी पृथ्वी गोल है. निम्नलिखित में से कौन सा वाक्य सब्जेक्टिव है? मित्रांनो ह्या गोष्टी युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. 100 डिग्री सेल्सियस पर पाणी उबलता है, सूरज पूर्व से निकलता है, पृथ्वी गोल है. हे मित्रांनो
युनिव्हर्सल ट्रूथ आहे, पण मुझे नीला रंग पसंद आहे हे माझ्या मनाचं आहे मित्रांनो. कोणाला लाल असेल, कोणाला हिरवा असेल, कोणाला पांढरा असेल, म्हणून हे सब्जेक्टिव्हमध्ये येणार मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 23 बघूया. किताबें पढ़ना ज्ञान बढ़ाता है, इसमें नॉलेज किस रूप में है? ऑप्शन ए वास्तविक, ऑप्शन बी अनुभवजन्य, ऑप्शन सी मानसिक, ऑप्शन डी कल्पित. प्रश्न क्रमांक 23 ए बी सी डी पैकी उत्तर द्यायचं आहे. आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मानसिक. किताबें पढ़ना ज्ञान बढ़ाता है, इसमें नॉलेज किस रूप में है? तो मानसिक रूप में है. प्रश्न क्रमांक 24 बघूया. प्रश्न क्रमांक 24 यदि तुम समय पर आए होते हम खेल शुरू कर सकते थे, इस वाक्य की मुख्य लर्निंग पॉइंट क्या है? ऑप्शन ए समय का महत्व, ऑप्शन बी प्रयास का महत्व, ऑप्शन सी शिक्षा का महत्व, ऑप्शन डी मित्रता का महत्व. ए बी सी डी. यदि तुम समय पर आए होते हम खेल शुरू कर सकते थे, इस वाक्य में मुख्य लर्निंग पॉइंट क्या है? तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे या चारपैकी समय का महत्व आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 25 बघूया. संगीत से मन शांत होता है, यह कथन किस प्रकार का है? ऑप्शन ए तर्कसंगत, ऑप्शन बी अनुभवजन्य, ऑप्शन सी कल्पनाशील, ऑप्शन डी वैज्ञानिक. ऑप्शन क्रमांक ए बी सी डी पैकी उत्तर सांगायचं आहे. संगीत से मन शांत होता है, अनुभवजन्य, ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 26 बघूया. शिक्षक का उद्देश्य क्या होना चाहिए, यह प्रश्न किस प्रकार का है? नॉलेज बेस्ड, ऑप्शन बी ओपिनियन बेस्ड, ऑप्शन सी फैक्ट बेस्ड, ऑप्शन डी एनालिटिकल. शिक्षक का उद्देश्य क्या होना चाहिए, यह प्रश्न किस प्रकार का है? उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी ओपिनियन बेस्ड. शिक्षकचा काय उद्देश राहील मित्रांनो, हे ओपिनियन बेस्डमध्ये येणार. प्रश्न क्रमांक 27 निम्नलिखित में से कौन सा वाक्य इंस्ट्रक्शनल है? ऑप्शन ए कृपया अपनी किताबें खोले, ऑप्शन बी सूरज उग रहा है, ऑप्शन सी मुझे भूख लग रही है, ऑप्शन डी वह स्कूल गया. मित्रांनो प्रश्न क्रमांक 27 चालू आहे. उत्तर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटमध्ये YES टाईप करा, जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो इन्स्ट्रक्शनल वाक्य आहे ऑप्शन ए कृपया अपनी किताबें खोले. प्रश्न क्रमांक 28 बघूया. तुम्हाला ही PDF विश्लेषणासोबत टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 सच्चा मित्र वही है जो कठिन समय में साथ दे, यह कथन किस दृष्टि से महत्व रखता है? ऑप्शन ए नैतिक, ऑप्शन बी भौतिक, ऑप्शन सी वैज्ञानिक, ऑप्शन डी ऐतिहासिक. सच्चा मित्र वही है जो कठिन समय में साथ दे. तर मित्रांनो हे नैतिकमध्ये येणार ऑप्शन क्रमांक ए. 29 नंबरचा प्रश्न बघूया. बच्चों की पढ़ाई में खेल का क्या योगदान है? ऑप्शन ए यह किस प्रकार बच्चों की पढ़ाई में खेल का क्या योगदान है, यह किस प्रकार का प्रश्न है? ऑप्शन ए तात्विक, ऑप्शन बी विश्लेषणात्मक, ऑप्शन सी अनुमान, ऑप्शन डी कल्पनाशील. बच्चों की पढ़ाई में खेल का क्या योगदान है, किस प्रकार का प्रश्न है? तात्विक, विश्लेषणात्मक, अनुमान, कल्पनाशील. मित्रांनो हा विश्लेषणात्मक प्रश्न राहणार आहे. प्रश्न क्रमांक 30 बघूया. यदि हम समय का सदुपयोग करें तो जीवन सफल होगा, यह कथन किस प्रकार का रीजनिंग दिखाता है? हायपोथेटिकल, कॉज इफेक्ट, ओपिनियन बेस्ड, एनालिटिकल. उत्तर देत चला मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30 चालू आहे. आखरी प्रश्न आहे आपला आणि 30 पैकी आपल्याला किती गुण येणार आहे ते आपल्याला सांगायचे आहे. मित्रांनो व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. यदि हम समय का सदुपयोग करें तो जीवन सफल होगा, यह कथन किस प्रकार का रीजनिंग दिखाता है? आपलं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक बी कॉज इफेक्ट. मित्रांनो 30 प्रश्न झाले. इझी लेवलचे आपण प्रश्न घेतले. 30 पैकी आपल्याला किती गुण येणार आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत, कोणत्या पात्रते परीक्षेबद्दल किंवा स्पर्धा परीक्षेबद्दल व्हिडिओ हवे आहेत ते आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्यावर देखील काम करू. आपले सर्वांचे खूप खूप आभार मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.